नमस्कार, मी सूरज पवार कुलाबा न्यूज 24 मध्ये तुमचं स्वागत करतो. कुलाब्यातल्या भूमिपुत्रांच्या आणि स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर पाय देऊन कोणता विकास साधला जातोय? काल बदवार पार्क परिसरात स्थानिक भूमिपुत्रांनी आणि मच्छीमार बांधवांनी एकत्र येत मरीना प्रकल्पाविरोधात थेट रणशिंग फुंकलंय. मच्छीमार सर्वोदय संस्थेच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत स्थानिक भूमिपुत्रांचा संताप आणि आक्रोश अनावर झाल्याचं चित्र काल आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर मरीना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी सभा घेतली होती. आता ही सभा संपलेली आहे. माझ्यासोबत इथले काही स्थानिक भूमिपुत्र आहेत, काही मच्छीमार आहेत. नेमक्या त्यांच्या याबद्दलच्या भावना काय आहेत, त्यांचा कसा विरोध आहे, आपण दोन दोन शब्दात जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, नेमकं काय सांगाल? मरीना प्रकल्पासाठी विरोध करण्यासाठी आज आपली मीटिंग झाली, नेमकं काय सांगाल? आता आमच्या सोसायटीच्या तर्फे आम्हाला मरीना प्रकल्पा संदर्भात संपूर्ण माहिती दिली गेली. जो प्रकल्प आम्हाला वाटत होता छोटा प्रकल्प असेल, पण अवाढव्य प्रकल्प आमच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा करतोय. म्हणजे आम्हाला उद्ध्वस्त, एका प्रकारे आम्हाला उद्ध्वस्त, आमच्या मच्छीमार समाजाला उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे. शासकीय स्तरावरती या प्रकल्पाला म्हणजे अहवाल, चुकीचा अहवाल दाखवून, म्हणजे आम्ही जी या प्रकल्पाविषयी जो आक्षेप घेतलेला, सूचना त्या तक्रारी केलेल्या, त्या डावलून गव्हर्नमेंटनं असं दाखवले की मच्छीमारांचं इकडे जास्त हे नाही, विरोध नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे. आणि इकडे जेव्हा हे 6 प्रकल्प जेव्हा संपूर्ण आमच्या समाजाला समजला, तर सगळ्या लोकांना एकदा तीव्र भावना त्यांनी प्रकट केलेला. आणि या आंदोलनाला हिंसक वर्ग लागू नये याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने आमच्या समाजाला विश्वासात, आमच्या सोसायटीला, आमच्या समुदायाला विश्वास न घेता परस्पर एकतर्फी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचा आम्हाला तीव्र विरोध आहे. ह्याच्यामध्ये जे सरकार सांगते बोटी एवढ्या आहेत तेवढ्या आहेत, पण हा संघटित कामगार आहे. याच्यावर जी उपजीविका वगैरे चालते, ज्यांची घरं चालते, ती हजारो घरं आहेत, ती उद्ध्वस्त होणार नाही का? दुसरी गोष्ट, जर का असे प्रकल्प मोठे मोठे उभे राहिले तर ह्या नगऱ्यांना वगैरे धोका उत्पन्न होऊ शकतो की नाही, हा प्रश्न उभा. दुसरं, समुद्राचं पर्यावरण करणं, म्हणजे भरावावर बंदी होती पुरी मोर्चा काढल्यानंतर, तो कुठल्या कायद्याने आता हे भरावात तयार झालेले आहेत? तिवरटेची झाडं कापणं तर कायद्याने गुन्हा आहे, मग कुठल्या कायद्याने हे तिवरटेची झाडं कापतायत? त्या सर्व गोष्टीला समुद्राची पर्यावरण राखावं, जेणेकरून ह्या कुलाब्यातले हजारो लोक या मासेमारी व्यवसायावर जिवंत राहावे, हा आमचा उद्दिष्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सर काय सांगाल नेमकं? पहिली गोष्ट, मी स्वतः त्या बोटीत जातो आणि तिकडे कुठली मच्छी भेटतात, कुठले मासे मिळतात, अनेक प्रकारचे मासे मिळतात तिकडे. आणि या सरकारला काहीच माहिती नाही मिळत. पहिली गोष्ट म्हणजे या सरकारला काही इकडे माहिती नाही मिळत की इकडे मासे मिळत नाही, इकडे बोटी येत नाही, खडक बाजू आहे. पण तिकडे आम्हाला माहिती आहे, आज हे सगळे नाको लोक इकडे आहेत, ते जमलेले होते, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तिकडे काय मिळतं नाही, काय नाही. सगळं भरपूर इकडे मासे मिळतात आणि भरपूर बोट्याचे 3,500 आमचे 350 बोटी आमच्या तिकडे बोटी जातात. मासे, अनेक मासे मिळतात आणि भरपूर. आणि सरकार हा असा का हे करतो आम्हाला का माहिती नाही. आणि आम्हाला उद्ध्वस्त करायला निघालंय का हे माहिती नाही. कारण तिकडे लहान लहान बोटी आणि त्यांचं जीवन उधार होतं. तिकडे चांगला मासे मिळतात, थोडं त्यांना दोन हे मिळतो, ते काय माहिती नाही त्यांना काय करायचं तिकडे एवढा. हा जो प्रोजेक्ट येतोय सरकार ज्या आमच्या मच्छीमारांवर लादतोय, हे खूप चुकीचं आहे. कारण का मी स्वतः बोटीत जाणारा एक मच्छीमार आहे आणि या अनुषंगाने मी बोलतोय की जे उपजीविकेवर आम्ही जे मासे जे आम्हाला मिळतात, जे आमची उपजीविका आहे, म्हणजे आम्हीच बोटीत जाणारच नाही, तिकडे कमी पाण्यात, म्हणजे पाणी ओहोटी होते पाण्याची, तेव्हा कमी पाण्यात पण तिकडे शिवल्या, कालवं आणि बाकीचे पाक टाकून मच्छी पकडणारे तेही तिकडे जातात. त्यांचे पण त्यांचं घर त्याच्यावर चालतं. आणि आज जर तिकडे तो प्रोजेक्ट आला तर तिकडचे पूर्ण मच्छीमारच पूर्ण तिकडे उद्ध्वस्त होणार आहे. मासेच जर तिकडे मिळाले नाही, मग जे तिकडे ओहोटीच्या टायमाला किंवा असे भरतीच्या टायमाला पण आम्ही बोटी घेऊन जातो. आणि ओहोटीच्या टायमाला जे घर चालवणारे आहेत, म्हणजे पायी चालत जाणारे, ते त्यांचे पण पूर्ण रोजगार जाणार आहे. मग ते आमचं कसं आहे, आम्ही जाणार तर आणणार आणि खाणार, घर चालवणार. आज जर तेच तिकडचं सगळं उद्ध्वस्त केलं, जिकडे त्या भागामध्ये आम्हाला जे मिळते, मासे मिळतात, शिवले, कालवा, तेच तिकडचं उद्ध्वस्त झालं, मग आम्ही जगणार काय आणि खाणार काय? तर आमचं त्या प्रकल्पाला पूर्ण विरोध आहे. तो त्या प्रकल्पाचा आम्ही पूर्णपणे या सरकारचा निषेध करतोय. निषेध. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मांगेला. धन्यवाद.
सर, मरीना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपण आज मीटिंग घेतली होती. जवळजवळ 3 ते 3.5 तास ही मीटिंग चालली. कशा पद्धतीच्या नागरिकांचा भावना होत्या, काय रिस्पॉन्स होता नागरिकांचा, काय प्रतिसाद होता, काय सांगाल? असं आहे की या मीटिंगसाठी मच्छीमार सर्वोदय सोसायटी आणि प्रत्येक 5 नंबरपर्यंत जे आमच्या 1 ते 5 नंबरपर्यंत कमिटी आहेत ते सगळे इन्व्हॉल्व करून या मच्छीमार सर्वोदय सोसायटीने मोठी मीटिंग लावली या प्रकल्पासाठी. कारण का हा प्रकल्प एवढा विनाशक आहे की त्याच्यासाठी जे उड्डाणपूल आणि जे मरीना आणि जे चाललेलं आहे सगळं जे दाखवला 251 एकरमध्ये जे काय चाललेला प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आमच्या अंधारात ठेवलेला होता. तो लोकांसमोर करताना सादर ते आम्ही ठरवलं की प्रेझेंटेशन करून लोकांना दाखवून की याचे पेपर वर्क सगळं करून आमच्या व्हाईस चेअरमॅननी जे काय मेहनत घेतली तर तो दाखवल्याबरोबर लोकांच्या आता जे लोक बसलेले होते तुम्ही बघितलंच किती लोक ते 350 ते 400 लोक बसलेली होती. तर त्याकरता या प्रोजेक्टसाठी आमचा विरोध आहे. आणि आता लोकांना ज्या मीटिंग दाखवल्या आणि 3 तास जी मीटिंग चालली याच्यासाठी लोकांचा किती क्रोश असेल, म्हणजे लोक बसून राहिले म्हणजे याचा अर्थ लोकांना काहीतरी समजलेलं आहे. तर माझी एवढीच सरकारला विनंती आहे, हा जो प्रकल्प तुम्ही आणतायत आणि मच्छीमारांच्या लोकांच्या बोटी आणि ओढ्यांवर जो पाय देत आहेत, कारण का हे उद्ध्वस्त तुम्ही पूर्ण किनारपट्टी करायला लावलेली आहे. कारण का दिसत आहे, कारण वाढवण बंदरापासून ते मुंबईपर्यंत जे काय चाललेलं आहे या सरकारचं हे बरोबर नाही. हे जर आता जर असं केलं तर पुढच्या इलेक्शनला हे सरकारांना दाखवणार की मच्छीमार आणि इकडचे स्थानिक काय आहेत ते. एवढंच बोलून माझं संपवतोय. आणि माझं नाव आहे जयेश भोईर, मच्छीमार सर्वोदय सोसायटीचं चेअरमन. माझं नाव परशुराम मेहर, मच्छीमार सर्वोदयचा सिनियर संचालक आहे. आणि सध्या जे आजची जी आम्ही सभा घेतली याला कारण एवढंच की हे मरीना प्रकल्प, उड्डाणपूल अशा अनेक प्रकल्प इथे किनारपट्टीवर राबवतात, परंतु मच्छीमारांना किंवा मच्छीमार संस्थेला कधी विश्वासात घेत नाही आणि सरकारी दरबारी वाटेल ते अहवाल लिहितात आणि त्याची प्रत कधी मच्छीमारांना दिली जात नाही. आणि मच्छीमारांच्या रोजीरोटीवर जर परिणाम होणार असेल तर आजची सभा तुम्ही बघितलं असेल आणि आजचा आक्रोश बघितला असेल की लोकांचा त्या गोष्टीसाठी संपूर्ण विरोध आहे. आणि ती एकजूट दाखवून आम्ही सरकारला, कारण या सरकारने सगळे प्रोजेक्ट समुद्रकिनारी आणलेत, म्हणजे पालघर डहाणूपासून सगळ्या ठिकाणी जेवढा प्रोजेक्ट आणेल ते तेवढे सगळे समुद्रकिनारी, बाकी यांना कुठे जागाच नाही. आणि हे धनदानग्यांच्या बोटी लागणार आहेत, हे हॉटेलसुद्धा होणार आहेत धनदानगे परदेशी. आणि इथे स्पीड बोट किंवा पर्यटन बोटी ज्या आहेत ह्या सगळ्या सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या, मंत्र्यांच्या, संत्र्यांच्या, सगळ्या हे कंपन्यांच्या बोटी आहेत, हे कोणाच्या मच्छीमारांच्या बोटी नाहीत. आणि असं जर होत असेल आणि जो रोजीरोटी कमवणारा, कारण समुद्र हा आमचा हक्क आहे, की समुद्र हीच आमची शेती आहे मच्छीमारांची आणि त्याच्यावर आमचं पोट भरते. आणि पूर्वजापासून हा समुद्र या मुंबईच आमची कोळ्यांची असताना मुंबईच्या कोळ्यावरच हे घाला घालून असे जे प्रकल्प राबवत असतील तर त्याला विरोध करणं आमचं काम आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आज ही सभा पार पडली. आणि याच्या पुढे कुठलंही संकट आलं तरी सरकारला न जुमानताना आम्ही आमची लढाई चालू ठेवू आणि प्रकल्प रद्द करायला भाग पडू, एवढेच आमचं म्हणणं आहे. सर, नेमका 3-3.5 तास ही मीटिंग चालली. मरीना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ही मीटिंग होती. काय नागरिकांच्या भावना होत्या, कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळालाय? आजच्या बैठकीचा आपण सूर लक्षात घेतला असेल तर लोकभावना अतिशय तप्त आणि तीव्र आहे. आणि ज्यावर आमचं शेती, सागर ही आमची काय बोलतात अन्नदाता आहे आणि त्याच्यावर आमचं जीवन आहे. आणि आम्ही मुंबईचे भूमिपुत्र, सागरपुत्र, आद्य रहिवासी असून आज जर अशा पद्धतीचं जे प्रकल्प जर लादू पाहत असतील तर कैलासवासी आमचे सागर सम्राट कैलासवासी भाई बंदरकर साहेबांनी या बंदरासाठी फार मोठं तीव्र आंदोलन करून हे बंदर बुजू दिले नाही. आणि तदनंतर याच्यामध्ये आजही 350-400 बोटी फिशिंग करतायत, त्यावर उपजीविका करतायत. आणि त्यानंतर हे आमच्या वसाहती मच्छीमारांची उभे राहिले आहेत. आणि या सागरपुत्रावर जर भूमिपुत्रावर असाच अन्याय हे मोठ्या लोक, आता हे जे पाहिलं आपल्या प्रेझेंटेशन केलं तर ते मोठ्या लोकांसाठी करतायत, स्थानिकासाठी, गरिबासाठी, मच्छीमारासाठी किंवा मूळ रहिवाशासाठी असं काही नाही आहे. किंवा याला आमचा तीव्र विरोध असणार. याची व्याप्ती यापुढे वाढेल आणि ती फार उत्तरोत्तर वाढत जाईल. आणि ह्याकरता आम्ही सरकारला तीव्रपणे हे करतो की हे ताबडतोब थांबवा. आम्ही एकदिलाने याला विरोध करू, होऊ देणार नाही, ही आमची सर्वांची हे आहे. आणि त्याला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.